अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण वामनराज प्रकाशनच्या परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे लिखित तरी गा ऐसे करी या पुस्तकाचे वाचन करत आहोत. आणि त्या पुस्तकातील हे 2 नंबरचं हे नवरत्नमाला गोमटी हे वामनराज अंकातच 33वा अंक, 3रा वर्ष 33 याच्यातलं हे नवरत्नमाला गोमटी हे आपण वाचत आहोत. त्यात आपण खुबी कळली पाहिजे ते पाहिलं. आज आपण सन्मानाची इच्छा नको. भगवत प्राप्तीकरता कर्मातून सुटून ज्ञान व्हायला पाहिजे. त्यासाठी आधी कर्माची खुबी कळली पाहिजे आणि कर्म कसे करायचे किंवा कसे भोगायचे याची खुबी जर शिकायची असेल तर त्यासाठी फक्त सद्गुरूच भेटले पाहिजेत. देव काही हे शिकवित नाहीत. देव फार तर म्हणतील की हे घे ज्ञान, झाले. शिवाय ते ज्ञान द्यायला सुद्धा देव स्वतः येतील की नाही माहीत नाही. आपले तेवढे भाग्य नसते. म्हणजे ज्ञान द्यायला सुद्धा श्री भगवंत कोणाला तरी पाठवणार. म्हणूनच ते श्री सद्गुरूंना पाठवतात. बरे, सद्गुरू तरी कसे असतात तर ते शांतपणे बसून काय चालले आहे ते बघत असतात. समोरच्या शिष्याची लक्षणे ते तपासत असतात. यासाठीच ज्याला कृपादान करून परिपूर्ण करायचे आहे असा शिष्याचा ठिकाणी अपेक्षित असलेल्या 9 मुख्य लक्षणांचे वर्णन श्री संत एकनाथ महाराजांनी श्री एकनाथी भागवताच्या 10व्या अध्यायात अत्यंत सुरेख रीतीने केलेले आहे. श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदातील 10व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकात श्री भगवंत श्री उद्धवांना ती लक्षणे अशी सांगतात. मेल बघा ना, मेल. अमान्यमत्सरो दक्षो निर्ममो दृढमसौहृदा असौत्वरोर्सर्जिज्ञासुर सुयुरो मोगवाक जायापत्यग्रक्षेत्र स्वजनद्रविणादिषु उदासीनः समं पश्यन् सर्वेश्वरसमिवात्मनः. माझ्या भक्ताने कसल्याही सन्मानाची इच्छा धरू नये, कोणाचाही मत्सर करू नये, नेहमी सावध असावे, माझेपणाचा भाव सोडावा, सद्गुरूंबद्दल आणि माझ्याबद्दल निश्चिम प्रेम ठेवावे, तत्व समजून घेण्याची जिज्ञासा असणाऱ्याने कोणत्याही प्रकारची घाई करू नये, कोणाबद्दलही दोषदृष्टी ठेवू नये, निरर्थक आणि असत्य भाषण यापासून दूर राहावे, पत्नी, पुत्र, घर, जमीन, आप्तेष्ट, धन इत्यादी सर्वांमध्ये एकच आत्मा असल्यामुळे सर्वांची सुखदुःखे स्वतःसारखीच आहेत असा सगळीकडे समभाव ठेवून तटस्थ राहावे. येथे श्री भगवंतांनी पहिले लक्षण असे सांगितले आहे की चांगल्या शिष्याला सन्मानाची इच्छा असू नये. त्यांनी असे का सांगितले असेल? ऐका. आपल्या मनामध्ये एक मोठा मोह असतो. अत्यंत तीव्र पण सुप्त अशी एक इच्छा असते की लोकांना आपण मोठेपणा कळून त्यांच्याकडून सन्मान मिळावा. याकरता आपल्या बाबतीत काहीतरी चमत्कार घडावा, असे काहीतरी मोठे दर्शन व्हावे, चमत्कारी घडावे आणि आपण ते सगळ्यांना तोंड भरून सांगावे अशी कुठेतरी एक सुप्त इच्छा आपल्या मनात घर करून असते. काही लोकांच्या बाबतीत तर ती अतिशय तीव्र असते. अशी तीव्र इच्छा असणारे लोक मग त्याप्रमाणे वागायचा प्रयत्नही करतातच. पण आदरे घेता सन्मान दृढ होईल देहाभिमान, सांडोनी मानाभिमान हीन दीन होनी असे. चांगले शिष्य मात्र आवडीने सन्मानाचा स्वीकार केल्याने आपलाच देहाभिमान वाढेल, घट्ट होईल हे जाणून मान अभिमान सोडून मुद्दाम हीनदीन होऊन राहत असतात. अभिमान आणि द्वेषही नसावा. परमपूज्य सद्गुरू श्री मामांसमोर येऊन अनेक लोक आपले विविध अनुभव सांगायचे. त्यावेळेला परमपूज्य श्री मामा एक शब्दही बोलायचे नाहीत. एकदा न राहून मी त्यांना विचारले, मामा, जर एखादा माणूस इतक्या उत्साहाने एवढे सांगतो आहे
तर त्याला निदान वावा तरी का म्हणू नये. त्यावर परमपूज्य श्री मामा हसून म्हणाले, पोरी, अशा एखाद्याला वावा म्हणायचे म्हणजे त्याच्या अहंकाराला खतपाणी घालण्यासारखेच आहे, हे लक्षात ठेव. म्हणून काहीही प्रतिक्रियात्मक बोलायचे नाही. तुला अनुभव आला फार छान, नाही आला तरीही छान, म्हणजे त्याच्या मनातली मान सन्मानाची अपेक्षाच काढून टाकायची. एखादा शिष्य जर खरोखरच अशी सन्मानाची अपेक्षा ठेवत नसेल तर त्याला शिष्यत्वाच्या योग्यतेमधील एक गुण प्राप्त झाला आहे असे म्हणावे. यानंतर श्री भगवंतांनी सांगितलेला दुसरा गुण आहे निर्मत्सरता. ज्ञानाचा अभिमान सोडल्यानेच ही निर्मत्सरता अंगी बाणत असते. सर्वाभूती आपले सद्गुरूच आहेत असा भाव पक्का धरल्याने द्वेष उत्पन्न होत नाही, आणि द्वेष जर नसेल तर निर्मत्सरताही आपोआपच येते. एवं निर्मत्सरम होणे ज्यासी तेने सांडावे ज्ञानाभिमानासी. ऐशिया विवंचना द्वेषू आलो नेदी मना. निर्मत्सरता ते हे जाणा दुसरी लक्षणा शिष्याची. साधनेविषयी दक्ष असावे. आता यानंतर श्री भगवंतांनी तिसरा जो गुण सांगितला आहे तो म्हणजे दक्षता. शिष्य हा सोयीचा करता प्रपंच तसेच परमार्थातही अत्यंत दक्ष असावा लागतो. सद्गुरू ज्ञान देतात हे बरोबर आहे. ते म्हणतात की जा तुला ज्ञान मिळेल, पण म्हणजे ते ज्ञान लगेच मिळेल का? त्याच्या कर्मात जर हे लगेच मिळायचे नसेल तर अर्जुनाला द्रोणाचार्यांनी सगळी विद्या शिकवली, पण त्यांनी काय एकट्या अर्जुनाला शिकवले का? नाही, त्यांनी कौरवांनाही शिकवले, उरलेल्या पांडवांनाही शिकवले, पण त्यांच्या इतका एकटा अर्जुनच फक्त सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला का? कारण त्याने आळस किंवा विलंब मनाला शिवू न देता दक्ष राहून आपला अभ्यास कधी सोडला नाही. श्री भगवंतही उद्धवांना ते सांगतात की ऐके बापा विचक्षणा आळस विलंबू नातळे मना, त्या नाव दक्षता जाणा तिसरी लक्षणा शिष्याची. परमपूज्य श्री मामा म्हणायचे की लोक कसे वागतात ते बघ. दीक्षा मिळाली, एक दिवस साधना केली की परत वर्षाने यायचे किंवा 2 वर्षांनीच यायचे आणि वर म्हणायचे की मामा खायचे काम मी करतो, साधनेचे काम तुम्ही करा. म्हणजे साधनेचे काम सद्गुरूंवर सोपवायचे. अशाने काही ज्ञान प्राप्त होणार नाही किंवा अशाने जवळ असलेली थोडीफार पुण्याई भक्तीसुद्धा कुठेतरी निघून जाईल. म्हणूनच शिष्य दक्ष असावा लागतो. परमार्थात तो कशाच्या बाबतीत दक्ष असायचा हवा तर आपल्या तपाच्या बाबतीत. त्याने आपले तप म्हणजे साधन हे त्यात आळस किंवा विलंब न करता नीट दक्षतेनेच केले पाहिजे. निर्ममता, सुदृढता आणि निश्चलता. त्यानंतर श्री भगवंतांनी सांगितलेला सत्शिष्याचा चौथा गुण म्हणजे निर्ममता. प्रपंचाविषयीचे ममत्व जाण्याकरता, प्रपंचाची निर्ममता येण्याकरता अगोदर त्याच्या मनात श्री भगवंतांविषयी, श्री सद्गुरूंविषयी ममत्वाची भावना दृढ व्हावी लागते. जर त्या शिष्यामध्ये अशी ममत्वाची भावना नसेल तर त्याच्या मनात पुढचेही सद्गुण कधीच येणार नाहीत. त्याच्या मनात श्री भगवंतांविषयीचे विशुद्ध असे प्रेम असावेच लागते. तसे प्रेम जर नसेल तर तो शेजारच्या माणसाला सुद्धा आपले म्हणू शकणार नाही. तसा भगवत प्रेमयुक्त जर नसेल तर तो काही चांगला शिष्य नव्हे. सोहम भावना वाढवून अहमभावना व ममत्व भावना यांचा तो जो त्याग करतो तोच चांगला शिष्य होय. तीच निर्ममतेची स्थिती होय. दृढ वाढवून सोहंता तेने सांडविली अहम ममता, हे चौथी गा अवस्था जाणत तथा शिष्याची. श्री भगवंतांनी यानंतर 5वा जो शिष्यगुण सांगितला आहे तो म्हणजे सद्गुरू सुहृदता. सद्गुरूंनाच आपले सर्व आप्तजन मानणे, सर्वस्व मानणे. गुरुपरिचर्या नित्यकर्म, गुरुसेवा हाची स्वधर्म, गुरु तोचे आत्माराम, सुहृद संभ्रम सद्गुरूसी. असा शिष्य
सद्गुरू सेवा हेच आपले नित्य कर्म मानतो तो सद्गुरू सेवेलाच स्वधर्म मानतो. सद्गुरू हेच आत्मरूप मानून तो त्यांच्याच ठिकाणी सर्व नाती आप्तजन पाहत असतो. त्यानंतर 6वा गुण म्हणजे अंतःकरणाचा निश्चलपणा, निश्चलता. मी श्री सद्गुरूंकडून जे काही साधन मागून घेतले आहे ते मला नियमाने केलेच पाहिजे, मग त्यामध्ये भले काही का विघ्न येईना असा निश्चय अंतःकरणात दृढ असायला हवा. असा निश्चय ज्याच्या अंतःकरणात असतो तो सद्गुरू कृपेने तत्काळ पूर्णत्वास जात असतो. एवं अंतरी जे निश्चळपण ते शिष्याचे श्रेष्ठ लक्षण. तो 6